भीती वाटते जर अशा माणसाला जर आपण नगरसेवक निवडून दिलं पुढच्या आमच्या गरीब माणसांचा काय होईल? तर ऑफिस मध्ये मारली आणि मी तिथे होती तर मी विचारला त्यांना माझ्या मिस्टरांना का मारली. तर आम्ही कागदपत्र रूमचे मागायला आलोत ना, तर मारायचा काय संबंध येतोय. त्याने वडत वडत माझ्या मिस्टरांचे हात वडत वडत खाली आणलं दादरावरून आणि मी पाठून गेली तर माझी पण कपडे खेचला. आणि त्याने सांगतो की अशा माणसाला निवडून देऊ नका, की आपले ते स्वतःला शाळे एवढे समजतात की आमचा गाव कोणापासून झालं गाव, की आम्ही सामान्य लोकांनी तुमच्या जमिनीवरती रूम बांधले. तुम्ही आम्ही घेतलो, आम्ही दागिने विकून जमीन विकून आम्ही इथे रूम घेतले की आपल्या एक मुलाबाळांना एक आधार पाहिजे. आता ही लोक खाली करायला आलेली आहेत. कुठे जाऊ मी का नाही? विनोद पाटलांनी हेल्प केली का? तुम्हाला दया नाही आली की तुमच्या समोर या आमच्या चालीत 2001 सालामध्ये माझं पाऊल पडलं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक सुरू आहे. अनेक उमेदवार आपला नशीब याच्यामध्ये आजमावत आहेत. गेल्या 35 वर्षापासून वसई विरारमध्ये सत्तेत असणारा बहुजन विकास आघाडी पक्ष, या पक्षाला सत्ता कशासाठी हवी आहे, या पक्षाचे उमेदवार कोण आहेत, या पक्षाचे उमेदवार नेमकं काय करतायत, गेल्या 3.5 वर्षापासून सातत्याने आपण लोकांच्या समोर आणतोय. जशी निवडणूक जाहीर झाली तसा प्रभाग क्रमांक 6 मधून एक चेहरा समोर आला आणि तो चेहरा म्हणजे विनोद सुदाम पाटील. विनोद सुदाम पाटील याच्यामुळे परिवार कसं रस्त्यावरती आलं हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं. बातमीला चांगला प्रतिसाद मिळाला. हळूहळू ज्यांना फसवलेलं आहे ती सगळी लोक बाहेर निघतात. पूनम महाजन यांनी एक आरोप केला की बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये थेट परिवारवाद चालतो. विनोद पाटील हा निषाद चोरगेचा मेहुणा आहे, तर तिकडे उभा असणारा स्वप्नील बाळा पाटील हा प्रशांत राऊत याचा भाचा आहे. याचा अर्थ नेमकं काय काढावं? आज माझ्यासोबत हे गुलामबडे परिवार आहे. जवळजवळ करोडो रुपये त्यांनी विनोद पाटीलला दिलेले आहे. हे मी सांगत नाहीये, तर हे तेच सांगतायत. एवढंच नाही तर त्यांना मारहाण देखील झालेली आहे. जाणून घेऊया. सुरुवातीला मी त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे. ताई, तुमच्याकडनं पैसे घेतले, घर दिलं नाही, तुमच्या नवऱ्याला ऑफिसमध्ये मारलं, काय सांगाल? तोच विनोद पाटील आज निवडणुकीच्या रिंगणात आहे. मी सामान्य माणसांना सांगतो की आम्ही अशा माणसाला निवडून देणे म्हणजे मूर्खपणाच आहे. कारण आपण आता त्याला निवडून दिले तर 5 वर्ष काय, अजून तो अनेक वर्ष सामान्य माणसांना छलेल की आम्ही सामान्य मराठी माणसं कुठे जाणार. उद्या तो बोलतो की तुम्ही निघून जावा, रूम सोडा, धमकी देतो. मग अशा माणसाला निवडून द्यायची का? असे जनतेने तुम्ही आता विचार करा कोणाला निवडून द्यायचं ते. मी सांगत नाही, माझं तर मत आहे की अशा माणसाला निवडून देणे योग्य नाही. हे जी तुमच्यावरती फसवणूक केली त्यावेळेला तुम्ही त्यांचे जे नेते आहेत, लोकनेते ज्यांना म्हणतात, हितेंद्र ठाकूर, त्यांच्याकडे गेला होतात का? हां, आम्ही 2 वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेलो आपणकडे. तर त्याने आम्हाला सांगितले प्रशांत राऊत सरांकडे जावा, तिकडे बसा. तो तिथे पण आलेले, तिथे पण आम्हाला त्यांनी धमकावली की आम्ही गाववाले आहोत. प्रशांत राऊत समोर तुम्हाला धमकवलं ते? हा, तिथे ऑफिसमध्ये बोलला आम्ही द्यायला तयार नाही कागदपत्र वगैरे. त्याची मिसेस पण होती, ती नगरसेविका होती. त्याची मिसेस तेव्हा नगरसेविका होती. आमचा मॅटर हा 2013 पासून आहे. आम्ही पैसे भरलेत, पण 2017ला आमचा मॅटर जास्त वाढला की आम्ही कागदपत्र मागायला त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. आम्ही कागदपत्र मागायला गेलो तर माझ्या मिस्टरांना हात उचलला त्यांनी. तर मी विचारला, हात का मारली का माझ्या नवऱ्याला? आमचे पैसे क्लिअर झालेत म्हणून आम्ही कागदपत्र मागायला आलो ना. तर तो बोलतो नाही देणार, जा आणि इथनं चालते वा, इथे राहायचं नाही, तुम्हाला उचलून टाकेन मी इथून, इथं दिसणार पण नाही विरारमध्ये. ज्या दिवशी तुमच्या नवऱ्याला मारलं त्यावेळेला तुमची काय मनस्थिती होती? आम्ही अक्षरशः आम्ही दोघं, फक्त आमचा परिवार म्हणजे आम्ही दोघंच, माझा नवरा आणि मीच. आम्ही त्याला सामोरे जात होतो दोघेच. आणि आम जनता बघत होती. काय करू शकत नाही, कारण तो सर्वांना करोनाचा टाइम होता. कारण तो सर्वांना अशी धमकी देतो की तुम्ही निघून जा, मारहाण करणार. आणि माझ्या नवऱ्याला मी एकच सांगते की माझ्या नवऱ्याला उद्या काय बरं वाईट झाला तर विनोद सुदाम पाटील जबाबदारी असेल.
मग जेव्हा तुम्हाला मारत होते तेव्हा तिथे कोण दुसरे तुम्हाला वाचवायला नव्हते का? कोण नव्हतं. करोनाचा टायमिंग होता 2017 मध्ये, तेव्हा करोनाचं चालू होतं. माझ्या नवऱ्याला त्यांनी हे धरली, तरी मी पण त्याला हे केली. पंकज पाटीलने मला धक्का दिला, माझे कपडे फाडले, तरी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये पण आम्हाला तिथे थोडं बसवलं, आम्हाला काही न्याय भेटला नाही. तिथे पण गुन्हे दाखल केलेले, 2 दिवस आतमध्ये होता तो, तरी पण तो जामिनावरती सुटला. पण आम्ही एवढंच बोलतो की आम्ही एवढे मेहनतीचा पैसा आम्ही दिलेला आहे, पण आम्हाला कागदपत्र द्यायला का तो विरोध करतो? आणि आम्हाला सांगितलं की चांगली बिल्डिंग आहे, सिडको पासिंग आहे, आणि आम्हाला अनलिगल बिल्डिंग आहे हे नंतर कळलं. आम्हाला नंतर कळलं. आणि धमकी देतो की निघून जा, घरी माणसं यायची त्याची, आम्हाला धमकवायची, दरवाजा टोकायची, निघून जा इथून नाहीतर तुम्हाला उचलून टाकेन. आम्ही नाही हटलो, आम्ही आमच्याच घरात राहिलो, आम्ही तिथून गेलोच नाही, रूम खाली केलंच नाही. एकेकाळी आपण नेहमीच म्हणायचो की वसई विरार शहर हे दहशतीचं शहर आहे. त्या दहशतीमधला हा एक प्रकार आहे. एक महिला घरात एकटी असताना तिच्या घरात येणं, तिला धमकावणं, ही कोणती संस्कृती आहे? खरं तर बहुजन विकास आघाडीचे जे सर्व हितेंद्र ठाकूर आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कारण एकेकाळी असं म्हटलं जात होतं की बहुजन विकास आघाडी दगड जरी उभा करेल तरी हा दगड निवडून येईल. खरंच हे सगळे दगडच आहेत. दगडच नाहीत तर धोंडे देखील आहेत. महिलांवरती हात उचलणं, मारहाण करणं हे यांचे धंदे आहेत. यांचा एक मास्टर माइंड नगरसेवक कार्यसम्राट जो स्वतःला म्हणतो प्रशांत राऊत, 200 रुपये फुटाचा त्याच्यावरती आरोप आहे. विमानतळांचा तो मास्टर माइंड आहे, तरी देखील पक्षाने त्याला तिकीट दिली. एवढंच नाही तर प्रशांत राऊत स्वतः 7 नंबरमध्ये गेला आणि 6 नंबरमध्ये स्वतःच्या भाच्याला ठेवलेलं. हे अशी लोक आपण निवडून देणार आहोत का? आता या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्यासोबत हे हर्षद भुवड आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली जी काय ताकद आहे त्या ताकदीचा वापर करून कुठेतरी 20 दिवसाच्या ह्याला जीवनदान दिलेलं आहे. परंतु 20 दिवसानंतर या माणसाबरोबर काय होणार आहे? निवडणूक संपली, विषय संपला, काय होणार आहे? आज ह्याची पत्नी लढत होती, आई 4 दिवसांनी आली होती, ती रडत होती. तिला का आम्ही रडायला शिकवली होती का? नाही ना. हे यांच्या कष्टाचे पैसे आहेत. त्यांनी मुंबईमध्ये मोलमजुरी करून, कचरा उचलून, धुनी मांडी करून पैसा जमा केलेला आहे. आणि आज या बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी या लोकांना कसा भिकेला लावलेला आहे हे मी तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून सांगतोय. हर्षदजी, तुमच्याबरोबर काय झालं? साहेब, आमच्याबरोबर त्यांनी असा धोका केलेला आहे की एकच जो रूम आहे, हा एक रूम मला दिलेला आहे, तोच रूम एका दुसऱ्या परस्पर व्यक्तीला विकलेला आहे आणि त्याच्याकडून पैसे बँकेतून घेऊन आणि त्याने स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे आणि स्वतःचा विकास केलेला आहे. आता तुम्हाला 20 दिवसाची मुदत मी घेऊन दिलेली आहे. 20 दिवसानंतर तुमच्याबरोबर काय होणार आहे तुम्हाला देखील माहिती नाही. आणि असा एक नराधमच त्याला म्हटलं पाहिजे, तो आता निवडणुकीला सामोरे जातोय. जनतेला काय सांगाल? मी जनतेला सांगेन की आता अशा नतभ्रष्ट जो उमेदवार आहे त्याला निवडून देऊ नका, हेच मी लोकांना सांगेन. दीपेशजी, मी ज्या वेळेला तिथे गेलो होतो त्यावेळेला तुमचं नाव ते बँकवाले घेत होते. ते ज्या वेळेला लोन काढलं गेलं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं का? नाही, लोन काढलं ते म्हणजे आम्हाला जो रूम दाखवला त्या रूमवरती मला बोललं बँकेचं लोन पास झालंय. तुमचे किती पैसे त्याच्यामध्ये अडकले? 12,70,000चा चेक दिलाय आम्ही त्यांना. आणि हा चेक कोणाच्या नावाने गेलाय? सिद्धिविनायक याच्या नावाने केलाय. आता तो विनोद पाटील निवडणुकीला सामोरे जातोय, काय सांगा? काय ना, अशा माणसांना निवडून द्यायचं म्हणजे ते येण्याचं काम आहे. हे लोक निवडून येऊन काय करणार? या गरिबांना आज सतवत आहेत, गरिबांना लुटत आहेत. यांना निवडून कसं द्यायचं आणि यांना तिकीट कशी दिली? हा प्रश्न व्हॅलिड आहे की पक्षांनी अशा माणसांना तिकीट कशी दिली. हे अशा चारित्र्याची माणसं बहुजन विकास आघाडीला चालतात का? आणि खरंच बहुजन विकास आघाडीला जर विकास करायचा आहे तर विकास करण्यासाठी तुमच्याकडे चांगले नीटनेटके उमेदवार पाहिजेत. मी असं म्हणत नाहीये की बहुजन विकास आघाडीचे सर्वच उमेदवार भ्रष्ट आहेत, परंतु बऱ्यापैकी उमेदवार हे भ्रष्टच आहेत. आपण जर पाहिलं तर एकीकडे मामा, एकीकडे भाचा, एकीकडे जावई तर एकीकडे मेवना. सर, आता तुम्ही काय सांगाल? तुम्ही यांच्यासाठी काय करणार आहात? आम्ही कैलास काकाकडे हे लोक आलेले आहे आणि मी कैलास काकाला रिक्वेस्ट करणार की यांना न्याय मिळेल. बिकॉज न्याय मंदिरमध्ये आलेलं आहे. हे गरीब माणसं आहेत, मराठी माणूस आहे. यांना जे फसवणारा हे नगरसेवक होऊ नये ही जनताशी मी रिक्वेस्ट करेल की त्यांना वोट देऊ नका. आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्याला पण मी सांगणार, हितेन ठाकूर अप्पाला पण रिक्वेस्ट करेल की अशा माणसाला तिकीट देऊ नये, याचा लोकांना संरक्षण देऊ नये. ते लोकच बहुजन विकास आघाडी अप्पाचं नाव पण खराब करतात. खरं आहे की ही लोक, अशी लोक पक्षाचं देखील नाव खराब करतात आणि पक्षाचं ध्येय धोरण देखील खराब करतात. खरं तर प्रभाग क्रमांक 6 मधून विनोद सुदाम पाटील हा जो निवडणुकीला सामोरे जातोय, सगळ्या मतदारांनी ह्याला
15 तारखेला अद्दल घडवायची आहे, 16 तारखेला त्याला त्याची जागा दाखवायची आहे. आज ही जी महिला आहे, ही महिला आपल्यापैकीच एक आहे, आपलीच लाडकी बहीण आहे. आणि अशा महिलेवरती हात उचलताना विनोद पाटील यांना शरम वाटली नाही का? त्यांची पत्नी भूतपूर्व म्हणजे या अगोदरची पूर्व माजी नगरसेविका आहे आणि यापुढे जर विनोद सुदाम पाटील निवडून आले तर पुढे ते काय विकास करणार हे देखील आपल्या समोर आहे. माझ्याकडे बरीचशी लोक आहेत, जवळजवळ ह्यांचे 1 करोड रुपये, जवळजवळ ह्यांचे 1 करोड रुपये, यांचे जवळजवळ 12 ते 13 लाख रुपये, इथेच हे 2 करोड रुपये झाले. अशा अनेक लोकांना त्यांनी गंडा लावलेला आहे. ती लोक माझ्याकडे आलेली आहेत. वेळोवेळी मी बातमी लावणारच आहे. परंतु मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो. आता नाही तर कधी नाही. या लोकांना अद्दल घडवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. तुझा बटन योग्य रीतीने दाब, योग्य उमेदवाराला दाब आणि यांना यांची जागा दाखव. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.